भाऊंना भेटायचं. भाऊ नमस्कार नमस्कार. अहो काय गर्दी आहे माहिती आहे, जनतेशी तुमची थेट नाळ आहे, पण जनतेचं पत्र माझ्या हातात आहे. अहो जनतेने तुमच्या नावाचे लय पत्र पाठवलेत. किती प्रश्न आहे बघा 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 बघा, प्रश्नच प्रश्न आहे. पण लोक भाऊ तुम्हाला एक माहिती आहे प्रश्न का करतात? ज्या माणसाकडून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं पूर्ण भेटतात ना, त्याच लोकांना माणसं पत्र लिहितात. ह्या पत्राची तुम्हाला उत्तर द्यावी लागणार. देणार सांगा ना, विचारा तुम्ही. नक्की? हो नक्की, सगळ्या प्रश्नाची उत्तर. अहो भाऊ आता ह्या जनतेतून आहे ना, थोडस मला वेळ द्या पोस्टमॅनला. चला चला चला. भाऊ पत्र खूप आलेत आणि लोकांनी प्रश्न पण लय पाठवलेत. तयार का पण उत्तर द्यायला? लोक मला निवडून त्यासाठी जातात, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. तर नक्कीच लोकांचे जे प्रश्न आहे त्याचा मी सोडवण्याचा प्रयत्न याच्या आधी केलाय आणि भविष्यातही नक्की करेल. म्हणजे प्रश्नांना तुम्ही घाबरत नाही? अजिबात घाबरत नाही प्रश्नांना. हो, प्रश्न लोकांनी केलेत बघा तुम्हाला. आणि काही काही तर डायरेक्ट लोकांनी लिहिलंय, प्रिय तुषार, मा तुषार, म्हणजे डायरेक्ट एकेरी उल्लेख कर. मी माझ्या वॉर्डाचा नगरसेवक नाहीये, मी कुणाचा भाऊ आहे, कुणाचा मुलगा आहे, हा. असंच रिलेशन माझ्या सगळ्या पूर्ण वॉर्डात आहेत. त्यामुळे कोणी मला तुषार म्हणतं, कोणी तुषार भाऊ म्हणतं, काही म्हणजे तसेच प्रत्येकाचे माझे संबंध आहेत. 2017ला निवडणूक झाली, तुम्ही नगरसेवक झालात आणि त्याच कार्यकाळात तुम्ही उपमहापौर पण झाले. नगरसेवकाकडून डायरेक्ट उपमहापौर. जनतेला तुमच्याकडून नक्कीच अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का? नक्कीच. पहिल्यांदा मी भारतीय जनता पार्टी आभार मानतो की त्यांनी मला नगरसेवक वरून उपमहापौर केलं. मी आपल्या मार्फत हे पण सांगतो की उपमहापौर असताना मी क्रीडा समिती सभापती पण होतो. तर उपमहापौर असताना मी नक्कीच शहराच्या त्या तामात करून आला होता. उपमहापौर झाल्यानंतर तर नक्कीच शहरासाठी मला चांगलं काम करता आलं, शहराच्या विविध गोष्टींसाठी काम करता आलं आणि मी शहराची 100% सगळी कामं करण्यात यशस्वी झालो असेल कसेल माहीत नाही, पण माझा नक्कीच प्रयत्न होता की प्रत्येक शहरातला नागरिक समाधानी व्हावा आणि त्याचे कामं व्हावी. समजा ज्या त्या कार्यकाळात काही कामं राहिले असते, राहतात, येणाऱ्या काळात पूर्ण करायचं म्हणजे काय वाटतंय? नक्कीच शहरातला जो पाणी प्रश्न असेल किंवा लाईट प्रश्न असेल, आणि नक्कीच आम्ही येत्या म्हणजे जेव्हा आता नवीन महापालिका स्थापन होईल तेव्हा नक्कीच आम्ही त्याच्यावर काम करू. नक्कीच नक्कीच भाऊ. म्हणजे काय माहितीये काय, जनतेने आता एवढे प्रश्न पाठवले बघा. आता मला पण लाव हे करता करता पण अरे बापरे अरे बापरे अरे बाप अरे अरे रे. म्हणजे आता तुम्ही उपमहापौर झाले, नगरसेवक तुम्ही तुमच्या प्रभागाचे आहात, तर अशी तुम्ही कोणती महत्वाची कामं केली की बाबा मी जनतेला ठापपणे म्हणू शकतो की अरे मी ही कामं केली? आता शहरामध्ये मी सांगितलं की शहरामध्ये प्रभाग क्रमांक 10 पिकनिक स्पॉटसाठी आम्ही प्लॅन करतोय. हा ते मी आहे. आता मागच माझा इंटरव्ह्यू झाला, मी त्या इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं की पिंपरी चिंचवड शहरातला प्रभाग क्रमांक 10 पिकनिक स्पॉटसाठी आम्ही पालिकेच्या मार्फत करतोय. चांगल्या चांगल्या वास्तू आमच्याकडे आहेत. तर नक्कीच मी सांगतो की प्रभाग क्रमांक 10चा विकास नक्कीच आम्ही केलाय आणि भविष्यात प्रभाग क्रमांक 10 हा शहराच्या पूर्ण विकासामध्ये मानाचा तुरा हा प्रभाग क्रमांक 10 लावेल. ठामपणे म्हणताय? ठामपणे लावेल सर. तर आता तुमच्या शहरामध्ये म्हणजे तुमच्या प्रभागामध्ये मोठमोठ्या इमारती पण आहेत आणि काही वसाहती पण आहेत. लाल टोपी नगरची एसआरई पूर्ण झालंय, राहिलेल्या बाकीच्या एसआरयांचं काय? बाकी शहरात पण ज्या माझ्या प्रभागामध्ये दत्तनगर असेल, विद्यानगर असेल, इंदिरानगर असेल, अण्णासाहेब नगर असेल, या सर्व ज्या वस्त्या आहेत या वस्त्यांमध्ये नक्कीच सगळे लोक सहमताने हे एसआरईकडं जात आहेत. लवकरच शहरामध्ये ज्या माझ्या प्रभागामध्ये ज्या जागा आहेत ते नक्कीच एसआरईसाठी काम करतोय आम्ही. कारण की हा प्रभाग म्हणजे खूप महत्त्वाचा पण म्हणावं लागेल, कारण की तुमच्या प्रभागामध्ये अनेक कंपन्या आहेत. तरुणांना म्हणजे आशा आहे तुमच्याकडून, बरोबर, कारण की तुम्ही नगरसेवक आहेत, प्रतिनिधित्व करता. पण काय ते तरुण जे काम करते ज्या कंपन्यांमध्ये ते कंत्राटी स्वरूपात आहे, म्हणजे कायमस्वरूपी नाही आहेत. मग तुम्ही काय प्रयत्न कराल त्यांना कायमस्वरूपी करण्यासाठी? कसं आहे की कायमस्वरूपी करण्यासाठी आता कुठलीही इंडस्ट्री ही कायमस्वरूपी करण्यासाठी थोडंसं मागं पुढं करत असते, ते शक्यतो कॉन्ट्रॅक्टरच असते. आपण हे पण मान्य केलं पाहिजे की परमनंट केल्यानंतर त्यांच्या लायबिलिटी खूप वाढतात. त्यामुळे कंपनी शक्यतो कॉन्ट्रॅक्ट ह्या सिस्टीमवरच करते. पण आपण ज्या सरकारने मिनिमम वेजेसचा जो नियम टाकून दिलाय त्या मिनिमम वेजेस मिळतात का यासाठी आपण प्रयत्न करू आणि जो खरा स्किल वर्कर असेल तो परमनंट करण्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करू. आता एक महत्वाचा मुद्दा घेतो. आपण कोट्यवधी
पैसे खर्च करून शहरात विविध ठिकाणी CCTV बसवली. जवळ-जवळ 4,000-4,500 बसवले असतील आपण CCTV, बरोबर? पण त्यातले क्वचितच चालू आहे. आणि महिलांचा प्रश्न महत्त्वाचा आहे शहरासाठी. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मग नाही, कसं नाही. बघता? विषय कसा आहे, की 22 मार्च 2022ला संविधानानुसार आमचा कार्यकाळ समाप्त झाला. त्याच्यानंतर आता 4 वर्ष ओलांडली हे करत असताना. आम्हाला शहरात CCTV बसताना फक्त एकच समाधान आहे, की आम्ही जी टेक्नॉलॉजी आणली होती, ती शहराच्या दृष्टिकोनाने खूप महत्त्वाची होती. जेवढे कॅमेरे शहरात बसणार होते, तिथं जर का कुठलीही घटना घडली आणि तो माणूस CCTVत कैद झाला, तर तो शहरात कुठं जरी असेल तरी तो दिसेल असे सॉफ्टवेअर, असे कॅमेरेज, अशा टेक्नॉलॉजी आपण आणल्या होत्या. पण ते कार्यरत पुढच्या काळात प्रशासनाच्या काळात झाल्या नाहीत. पण नक्कीच आम्ही आता जेव्हा आम्ही 2025ची 26ची जी इलेक्शन होईल, त्या इलेक्शननंतर शहरामध्ये पहिलं काम आम्ही जेव्हा सभागृहात जाऊ, तेव्हा नक्कीच सांगतो पहिलं काम आम्ही शहरातल्या CCTVचं त्याचा पूर्णत्वास नेऊ. त्याचा जो कंट्रोल निगडीला आम्ही कंट्रोल रूम तयार केलाय, जो पोलिसांच्या ताब्यात दिलाय, तो पण कार्यरत नाहीये. तो पण चालू बंद असतो. तर आमचं म्हणणं आहे, जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सुरक्षतेसाठी महिलांच्या जे काही करता येईल, ते नक्की आम्ही या पुढच्या काळात करू. या राजवटीमध्ये म्हणजे प्रशासकीय राजवटीमध्ये शहरातले जे रस्ते आहेत, महत्त्वाचे रस्ते आहेत, ते अरुंद झाले. म्हणजे पार्किंगचं ते सुरू केले. सेवा म्हणजे पार्किंग शुल्क आकारून पार्किंग करण्यात येते. पण नागरिक त्रस्त आहेत. नाही सर, आपण म्हणताय ते मुद्दा आहे, की पार्किंगसाठी लोकांना पार्किंगची पालिकेने पार्किंग चालू केलं होतं. पण सर ते आपल्याकडे यशस्वी झालं नाही. पार्किंग आपण पुन्हा बंद केलंय. रस्ते जे आपण जे फुटपाथ केलेत, ते जो ट्रॅफिकचा नियम जगाचा जो आहे, जेवढा रस्ता रुंद असेल तेवढं ट्रॅफिक सुरळीत होतं. असं आम्ही पण जे तुमचा मुद्दा आहे तोच म्हणजे लोकांचा जो प्रश्न आहे, शहरातल्या नागरिकांचा किंवा माझ्या वाड्यातल्या नागरिकांचा जो प्रश्न आहे, की रस्ते छोटे होत आहेत. बरं. तर त्या विषयावर आम्ही सुद्धा माननीय कमिशनर शेखर सिंग साहेबांशी बोललो होतो. तर त्यांनी हेच सांगितलं आम्हाला, की बाबा रस्ते छोटे नाही आहेत. हा वाहतुकीचा नियम आहे, की त्या नियमानुसार जो रस्ते अरुंद छोटे असतील, तो रस्ता सुरळीत जातो. कोणी ओव्हरटेक करून पुढे जात नाही. त्यामुळे आम्ही रस्ते छोटे केले असं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे येणाऱ्या काळात तुम्ही ते बदलणार. नाही, रस्ते आता त्याच्यावर खूप खर्च झालाय. जो रस्ते ज्या आपण ग्रीन हरित सेतू म्हणून जो केला निगडीपासून दापोलीपर्यंत, त्यात सायकल मार्ग आहे, त्यात पादचारी मार्ग आहे. हा आता आपण केलाय ऑलरेडी तो. त्याच्यावर खर्च झालाय. तर तो आपण लगेच होईल असं काही मला वाटत नाही त्याच्यावर काही. म्हणजे तोडफोड होईल असं काही वाटत नाही. कारण का हा जनतेचा पैसा आहे. आणि आपण तो बनवायचा आणि परत तोडायचा हे असं होणार नाही. त्याच्यावर काय दुसरा मार्ग काढता येईल आपण त्यावर काम करूया. आणि भाऊ, शहरात मोठ्या प्रमाणात किंवा तुमच्या प्रभागात पण ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्या हॅपी इंडेक्सचं काय? आणि विषय कसा आहे, की आता प्रत्येक वडिलांना वाटतं आपल्या मुलाला त्रास नको. त्यामुळे तो जो काही आजारपण असेल, काय असेल तो स्वतःकडेच तो बोलत नाही मुलाला त्रास नको म्हणून. पण नक्कीच आम्ही येत्या काळात प्रभाग क्रमांक 10 मध्ये जेवढे विरंगुळा केंद्र आहेत, तिथं दर 15 दिवसाला आम्ही OPD चालू करतोय. आणि हे आम्ही आमचं आरंभसून फाउंडेशन मार्फत असणार आहे. तर दर 15 दिवसाला त्याचं ब्लड चेक होईल, त्याला कॅल्शियम चेक होईल, त्याला ज्या बेसिक नीड्स असतात, ज्या चेक केल्या पाहिजे त्या नक्कीच चेक होतील. आणि हे पूर्ण आमच्या प्रभागामध्ये आम्ही हा रोल मॉडेल शहरासाठी राबवतोय. आपली आता हे पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी म्हणतोय आपण. म्हणजे तुमच्या आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका एक श्रीमंत महानगरपालिकेमध्ये गणली जाते. हो, 22,000 कोटीचं कर्ज आहे असा आरोप होतोय. खरं आहे काय? जर आम्ही आत्ता अजून सभागृहात नाहीये, पण आम्हाला जेव्हा आम्ही 2022ला आमचा कार्यकाळ संपला, तेव्हा 1,500 कोटीच्या ठेवी ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे होत्या. बरं. आता ह्या येत्या काळात काय होतं, आता आम्ही जोपर्यंत सभागृहात जात नाही, तोपर्यंत आम्हाला माहीत नाही. पण नक्कीच जर का अशा काही चुकीच्या घटना घडल्या असतील, तर नक्कीच आम्ही प्रशासनाला धारेवर धरू. जे काही चुकीचं काम झालं असेल, ते आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. आता धुळीमुळं काय त्रास होतोय ते दिल्लीच्या नागरिकांनाच विचारलं पाहिजे. शहरात पण आपल्या ठिकाणी पण त्याच्यावर उपाययोजना होत आहेत. स्प्रिंकल वॉटर टँकर म्हणा, की चौकात स्प्रिंकल मशीन आहेत. पण आरोप असा पण होतोय की ते धूळ खात पडलेत. नाही, तेच सांगतोय, की प्रशासनावर जो अंकुश नगरसेवकांचा हवा, जो स्थानिक लोकल बॉडीचा हवा, तो नसल्यामुळं असं होत असेल, मला असं वाटतं. नक्कीच येत्या काळात आता महापालिका जवळ आली आपल्याला पण माहिती आहे. हो, बरोबर. महापालिकेचा जेव्हा पूर्ण कार्य असं महापालिका जेव्हा निवडणूक प्रक्रिया सगळी संपेल, त्यानंतर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या शहराच्या विकासासाठी असेल, शहराच्या आरोग्यासाठी असेल, त्या नक्कीच आम्ही त्याच्यावर लक्ष देऊ. तुम्ही पहिलेच हे प्रयत्नात उपमहापौर झाला म्हणजे तुमची पहिली टर्म होती ती 2017ची. तुम्हाला संधी भेटली, भाजपाने संधी दिली उपमहापौर पदाची. वाटतंय का महापौर पद जर भेटलं, तर शहराचा अजून चांगल्या प्रकारे विकास होईल? महापौर
आम्ही महापौर भेटलं किंवा नाही भेटलं तरी सुद्धा आम्ही शहराचा विकास नक्कीच करू. भारतीय जनता पार्टी जो निर्णय घेईल, जी योग्य असेल ते भारतीय जनता पार्टी करेल. पण मी तुमच्यामार्फत हे सांगतो की भविष्यात पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक ज्वलंत प्रश्न 3 आहेत. जो पाणी प्रश्न आहे, जो आरोग्य प्रश्न आहे बरोबर. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रश्न आहे. पालिकेचं उत्पन्न स्त्रोत कसं वाढवता येईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. पालिकेच्या ज्या वास्तू आहेत, आपण हजारो कोटी रुपये खर्च करून पालिकेच्या वास्तू आपण बांधून ठेवल्यात. त्या भाड्याने कसे जातील किंवा त्याच्यावर आपल्याला काय काम करता येईल याच्यावर आम्ही नक्की काम करू. शहरात हॉकर झोन खूप मोठ्या प्रमाणात आहे. हायकोर्टाने ज्या पद्धतीने आपली लोकसंख्या त्या पद्धतीने शहरात हॉकर्स असले पाहिजे अशी नियमावली तयार केलेली आहे. त्या हॉकर्ससाठी आपल्याला काय करता येईल, ग्रीन हॉकर्स, रेड हॉकर्स, असे वेगवेगळे हॉकर्स काय करता येतील आणि त्यातनं आपल्याला कसं उत्पन्न चालू करता येईल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. शहराच्या उत्पन्नात जेवढी जास्त वाढ करता येईल यासाठी आम्ही काम करू. भाऊ, 8 ते 9 वर्षानंतर निवडणुका होत आहेत. 2017ला तुम्ही निवडणूक लढलात, त्यावेळेस तयारी केली ती. काही भीती वाटते का आता? आणि भीती वाटायचा काही प्रश्न नाही आहे, कारण का लोक माझ्या बरोबर आहेत आणि मी लोकांबरोबर आहे. त्यामुळं मी तुम्हाला एवढंच सांगतो, मला तुमच्यामार्फत पत्र आलेत, प्रश्न विचारलेत, ह्याचा अर्थ लोकांना माझ्याकडनं अपेक्षा पूर्ण करण्याची गॅरंटी आहे. म्हणून लोकांनी मला प्रश्न विचारले. मी त्यांच्या प्रश्नाची सगळी उत्तरं देण्याचा 100% प्रयत्न करेल आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, हेच तुमच्यामार्फत सांगतो. नक्की नक्की 100%. 100%. हो, बघा. 100%. हो. जनकापाला विचाराल बरं. म्हणून तर म्हणलं तुम्हाला तुमच्यामार्फतच जो त्यांनी मला तुमच्यामार्फत पाठवलाय ना मेसेज, तोच मेसेज तुम्हाला मी देतो की मी 100% जनतेच्या मनातले जेवढे काही प्रश्न आहेत आणि जेवढ्या काही समस्या आहेत त्या 100% पूर्ण करेल. असं म्हणताय? हो, असंच. हो. लिहा पत्र जनतेला. असे लगेच मोकळं व्हायचं. लिहा पत्र. भाऊ, तुमची जबाबदारी वाढेल बरं का या पत्राने. तयारी हो सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला, काय प्रॉब्लेम नाही. हे बात, हे पटलं बरं का मला तुमचं. आता हे पत्र मी जनतेला पाठवणार. येस पाठवा. जनता परत मला विचाराल. परत आलंय त्या- मला वाटत नाही जे आता जेवढे प्रश्न आले त्यापेक्षा नक्कीच कमी प्रश्न तुमच्याकडे भविष्यात येईल याची काळजी मी घेईल. नक्की भाऊ. येस हो बरं, आता मला बाकीचे पण पत्र द्यायला जायचे. येऊ का मग मी? येस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येस थँक्यू. आणि तुमच्या हातून लोकशाहीची सेवा घडो अशा शुभेच्छा देतो आणि निघतो. जय महाराज.